सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील आंबवडे समत वाघुली ते 2 भरधाव मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दोन्ही ट्रकला आग लागली। त्यामध्ये एका ट्रकमधील चालकाला बाहेर पडता न आल्याने तो ट्रकमध्ये जागेवरच जळून खाक झाला। दुसऱ्या गंभीर जखमी चालकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला, तर आणखी 2 गंभीर जखमी आहेत। अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली, मात्र तब्बल 2 तासानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला। जखमी अन्य दोघांवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। मृत व जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाही।